हॅलो, वेलकम टू माय चॅनल। आज आहे पौर्णिमा। आज पौर्णिमेला आपण हळदीचं लेपन कसं करायचं उंबरठ्याला ते बघणार आहोत। आता माझी ही पौर्णिमेची देवीची पूजा करून झाली आहे। आता या वाटीमध्ये मी हळद घेतली आहे। साधारण 1, 2 ते 3 मोठे चमचे घ्यायचे। मोठे म्हणजे असा चमचा घ्यायचा आणि याच्यामध्ये तुम्ही गोमूत्र मिक्स करू शकता किंवा गुलाब पाणी मिक्स करू शकता। आता सध्या माझ्याकडे गुलाब पाणी अवेलेबल आहे, तर मी गुलाब पाणी इथे ॲड करते। आता हे मिक्स करून घ्यायचं। हे घट्ट वाटतंय, लागतच आपण टाकूया इथे। थोडी कन्सिस्टन्सी ही पातळ ठेवायची, म्हणजे मग उंबरठ्याला ते व्यवस्थित हळद चिटकून राहते, निघत नाही लवकर आणि कोरडेपणा पण राहत नाही। आता हे बघा, ही स्मूथ पेस्ट झाली आहे, पण आपण इथे थोडं टाकूयात अजून। तुम्हाला हवं तर तुम्ही ते चंदन पण ॲड करू शकता, पण हळदीचं प्रमाण जास्त ठेवायचं। हळदीचं लेपन आपण याच्यासाठी करतो उंबरठ्याला, कारण की जी वाईट शक्ती असते, निगेटिव्हिटी असते, निगेटिव्ह एनर्जी असते, ती आपल्या दरवाजातूनच बाहेर परत जाते। आता आपलं हे मिश्रण इथे तयार झालंय। आता आपण उंबरठ्याला लावून घेऊया। हा उंबरठा इथे मी स्वच्छ झाडून पुसून घेतला आहे। आता आपण इथे हळदीचं लेपन करायला घेऊया। तसंच चमच्याने आपण हळूहळू स्प्रेड करायचं। कन्सिस्टन्सी बरोबर असली ना की मग हे बरोबर हळद चिटकून जाते, खाली ओघळत नाही। ते बघा तुम्ही, अजिबात ओघळत नाही आहे। हे हळूच असं स्पूनने पसरून द्यायचं। हे असं चांगलं स्प्रेड करून घ्यायचं इथे। हळदीचं लेपन हे तुम्ही पौर्णिमा आणि अमावस्येला करू शकता। आता हे हळदीचं लेपन आता होत आलंय। मी इथे माझ्या उंबरठ्यावरती दोन्ही साईडला हे चांदीचे पावलं केलेत लक्ष्मीचे, तर याच्या आजूबाजूला पण आपण इथे हळदीचं लेपन करूया। काही चांदीची स्वस्तिकही लावतात, ती पण खूप छान दिसते। हे असं आजूबाजूने असं व्यवस्थित पसरवून द्यायचं। हाताने जर केलं ना, तर हाताने केलं की त्याची मार्किंग दिसते। असं जर तुम्ही चमच्याने केलं ना, तर असं स्मूथ असा लेप केलेला दिसतो आणि तो खूपच छान वाटतो। आता हे हळदीचं लेपन आपलं पूर्ण करून झालं आहे। आता हे आपण ड्राय करू देऊया आणि मग याची फूल आणि हळद कुंकू वाहून पूजा करूया। हे बघा, या ठिकाणी हळदीचं लेपन करून झालं आहे। मी उंबरठ्याची पूजा पण केली आहे, हे बघा। आणि ते दोन्ही बाजूला दिवे लावलेत। असे हे हळदीचे लेपन आपण अमावस्या आणि पौर्णिमेला करू शकतात। मी दर अमावस्या आणि दर पौर्णिमेला हे करते। ज्या दिवशी दुसरी अमावस्या किंवा दुसरी पौर्णिमा असते, तेव्हा मी हे हळदीचं लेपन कोरड्या कापडाने काढून घेते आणि मग ओल्या कापडाने पुसून स्वच्छ करून पुन्हा आज जशी प्रोसिजर केली तशी पुन्हा प्रोसिजर करते। पौर्णिमेला मी सत्यनारायणाची पूजा देखील करत असते। यूट्यूबला बरेच व्हिडिओ असतात असे, ज्याने आपण घरच्या घरी कसा करायचा सत्यनारायण तो आपण शिकू शकतो। त्याची सविस्तर माहिती दिलेली असते। तर पौर्णिमेच्या दिवशी मी देवीची अशा रीतीने उपासना करते आणि देवीला नैवेद्य पण दाखवते। तुम्हाला देवीला जर पुरणाचा नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही पुरणाचा नैवेद्यही दाखवू शकता। ज्यांना शक्य नसेल त्यांनी साधा वरण भात किंवा शिरा असं साध्या पद्धतीने बनवलेला नैवेद्य दाखवू शकतात। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा।